अंबरनाथच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावकऱ्यांची हंडाभर पाण्याकरता वणवण बघायला मिळते। विशेषतः महिला वर्ग पाण्याच्या शोधात दिवसभर पायपीट करतो। तालुक्यातील जांभीळघर या गावात मोठी पाणी टंचाई आहे। इथं बोरवेलचं पाणी आटलंय, त्यामुळे पाण्याकरता मोठेच कष्ट गावकऱ्यांना घ्यावे लागतात। गावातील शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना देखील आपल्या डोक्यावर हंडे घेऊन पाणी भरून आणावं लागतंय। गावात ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना आणली आहे, पण तरी देखील गावात पाणी येत नाही। फेब्रुवारी नंतर दरवर्षी गावकऱ्यांचे पाण्याकरता प्रचंड हाल होतात। प्रशासनाने लवकरात लवकर पाणी समस्या सोडवावी अशी विनंती या गावकऱ्यांची आहे। मला पाण्याची माझी लेक्चर स्किप करून येऊन पाणी भरावं लागतं का, तर आमच्या गावात पाण्याची ही अशी तुटक व्यवस्था आहे म्हणून। आणि आमच्याकडे निवडणूक येते तेव्हा सगळे प्रतिनिधी येतात, त्यांचं प्रतिनिधित्व मांडवायला आम्ही तुम्हाला हे करू ते करू, वोटिंग घेऊन जातात, फक्त वोटसाठी येतात। विकासाचं काम काहीच नाही, विकास शून्य। डॅमचं पाणी जो जवळ आहे ना आम्हाला इथून, मग तो मुंबईला पाणी जातो, ठाण्याला पाणी जातो, मग इथं का नाही पाणी येऊ शकत? हा, ते काहीतरी नेते लोक काही सगळंही करायला पाहिजे ना, मग तरच पाणी येईल ना। तो तसा येईल का? छत्रपती गेल्या 3 दिवसांपासून सोनं चांदीचे भाव कमी होत असून चांदीचे भाव 1200 रुपयांनी कमी झालेत। 28,100 रुपये प्रति किलोवर गेले। तसंच सोन्याच्या भावातही 600 रुपयांची घसरण झाली आहे। सोनं 88,400 रुपये प्रति तोळ्यावर गेले। मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवेवर परिणाम होणार आहे। त्यामुळे प्रवाशांना लोकल प्रवास करताना वेळापत्रक पाहून नियोजन करावं लागणार आहे। शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्याकरता अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे। ग्रामीण भागामध्ये अजूनही लाखो शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्याकरता मोठं दिव्य पार करावं लागतं। आधार कार्ड धारकाचा फोटो जुना असल्याने केवायसी करत असताना अनेक अडथळे येत आहेत। दरवर्षीचा मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा आटोपली की बच्चे कंपनी थेट मामाच्या गावी धूम ठोकते। मात्र यावर्षी हजारो विद्यार्थ्यांचं हे गणित बिघडणार आहे। शिक्षण विभागाने नवीन GR काढत 1ली ते 9वीची परीक्षा 5 ते 25 एप्रिल कालावधीत घेण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे पालकांसह मुलांचा हिरमोड झालाय। हिंदुस्थानी नौदलात अग्निवीर पदांची भरती केली जाणार आहे। या पदांकरता येत्या 29 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। नौदलाकडून 2026 बॅच करता MR आणि SSR या पदांकरता भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी विभाजित करण्याकरता मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर, करमाळी, तिरुवनंतपुरम, पुणे, नागपूर, दौंड, कलबुर्गी या दरम्यान 332 उन्हाळी रेल्वे विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांच्या नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर नांदेडला जाण्याकरता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे। या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील। त्यामुळे मध्य रेल्वेने चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे। सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेकरता येत्या काळात खर्चिक ठरणार आहे। या प्रकल्पाच्या देखभालीकरता पालिकेला वार्षिक 200 कोटींचा खर्च येणार आहे। कोस्टल रोडवर वाहतूक नियमाची अंमलबजावणी करण्याकरता मुंबई महापालिकेकडून कॅमेरे बसवण्यात येत आहेत। हे कॅमेरे मे 2025 पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिली। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सगळ्याच रुग्णालयांमधील डॉक्टर 2.5 वर्षांपासून रुग्णांची माहिती हाताने लिहित आहेत। वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली सध्या बंद आहे। ही यंत्रणा सुरू करण्याकरता आवश्यक असणाऱ्या हार्डवेअर खरेदीकरता वैद्यकीय शिक्षण विभागाने अखेर मान्यता दिली आहे। डॉक्टरांची हाताने लिहिण्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे। पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा आज विस्कळीत होण्याची शक्यता आहे। वारजे इथं मुख्य जलवाहिनी फुटल्याने हा जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे। यामुळे शहराच्या अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा होणार आहे विस्कळीत। पुणे पोलीस ऑपरेशन @100 ही विशेष मोहीम राबवणार आहेत। नागरिकांच्या समस्यांना निराकरण करण्याकरता तक्रार निवारण दिन, पोलीस ठाण्याची स्वच्छता, बेवारस वाहनांचा लिलाव असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। रस्ते सुरक्षेला प्राधान्य देतानाच केंद्र सरकारने मोटार वाहन नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल नवी दंड आणि शिक्षेची घोषणा केली आहे। या नवीन नियमांनुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दंड 10 पट वाढवण्यात आला आहे।
कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटत चालला आहे। आणखी 2.5 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत, त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अप्पर वैतरणा या 2 धरणांमधील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे मागितली आहे। राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकडे नागरिकांनी विविध कारणांना पाठ फिरवली आहे, त्यामुळे सगळ्याच जिल्ह्यात आणि शहरात पाट्या लावण्यासाठीचं फिटमेंट सेंटर वाढवले जाणार आहेत। परिवहन आयुक्त कार्यालयाकडून तसा आदेश शनिवारी राज्यातील सगळ्या आरटीओ कार्यालयांना मिळाला आहे। उत्पादकांची एफआरपी एकरकमी देण्याचा कायदा आणि त्या संदर्भात न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवं संकट उभं राहिलं आहे। देशातील ऊस उत्पादकांच्या थकीत एफआरपीचा आकडा 15,505 कोटी रुपयांवर गेलाय। एकीकडे कायद्याची टांगती तलवार, दुसरीकडे आर्थिक डबघाई, यामुळे साखर कारखान्यांपुढे रक्कम उभी करण्याचं मोठं संकट आहे। मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वर्षाचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला। विद्यापीठानं यंदा 147 कोटी 63 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला। यंदा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय तरतूद 13% वाढली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2025-26 या आर्थिक वर्षाकरता एकूण 566 कोटी रुपये जमेचा आणि तब्बल 648 कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। अर्थसंकल्पामध्ये एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 कोटी रुपयांनी ही तूट कमी झाली आहे। चिंचवड इथल्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणाकरता 9 वर्षांपासून ती बंद आहेत। आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत। आणखी 1.25 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्याकरता पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून जागतिक आणि देशातील हवा प्रदूषणात उरणची अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली आहे। मात्र काही दिवसांपासून यामध्ये सुधारणा झाली असून शुक्रवारी हा हवा गुणवत्ता निर्देशांक 59 अंकांवर होता। या अंकात सातत्यानं सुधारणा होत आहे, त्यामुळे वातावरणही आल्हाददायक झालेलं आहे। मुंबईतील सगळ्या 13,79,083 झोपडपट्टीवासियांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याकरता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं निविदा काढून महापालिकेच्या प्रभागनिहाय सर्वेक्षण संस्थांची नियुक्ती करण्याचं ठरवलं। आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालं असून उर्वरित 60% पूर्ण करण्याकरता एकाच वेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतला आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील उडणाऱ्या मातीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरता AITच्या अंतिम अहवालाआधी जी उत्तर या विभागानं गवत लागवडीकरता महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे निधीचा प्रस्ताव दिला होता। पर्यावरण विभागानं त्याकरता 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। निधी मिळताच टप्प्याटप्प्यानं रहिवाशांना विश्वासात घेऊन गवताची लागवड केली जाणार आहे। मुंबईमध्ये क्षयरोगाचे रुग्ण वाढत आहेत। 2024 मध्ये एकूण 60,633 रुग्ण आढळले, त्यापैकी 53,638 रुग्ण मुंबईत वास्तव्यात आहेत। एकूण रुग्णांपैकी 38% हे फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आहेत। 6% बालरुग्ण आहेत, तर 9% हे औषध प्रतिरोधक रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे। राज्यात वाहन विक्रीकरता आवश्यक असलेले व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या वाहन वितरक आणि उत्पादकांवर कारवाई करण्यास राज्य परिवहन विभागाने सुरुवात केली। त्यानुसार मुंबईतील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली आणि पुणे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। त्यानुसार व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या 36 वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली, तर 34 वाहनं जप्त करण्यात आली। नवी मुंबई महापालिकेनं मालमत्ता करावरील थकीत रकमेवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवर अभय योजना सुरू केली असताना दुसरीकडे पाणी देयकांवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवर 50% सूट देण्याबाबतची अभय योजना लागू आहे। 31 मार्च 2025 पर्यंत ही अभय योजना लागू असेल। कोरोना काळात आरोग्य सुविधा पुरवण्याकरता कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेले कर्मचारी अद्यापही पालिका सेवेत कार्यरत असून त्यापैकी कामचुकारपणा करणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेने कामावरून काढून टाकण्याची कारवाई वर्षभरात केली आहे। या निमित्तानं कामचुकार कर्मचाऱ्यांना पालिकेने घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे।